सो हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर सगळं मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करते या ब्लॉगमध्ये. जास्त लेंदी करणार नाही आहे ब्लॉग, सगळं शॉर्टमध्ये सांगेल. तर तुमचे प्रश्न होते की अकाउंट बंद का केलं, डिॲक्टिवेट का केलं, किंवा काय रिझन होतं, किंवा एवढे दिवस कुठे होतीस, काय केलंस, आमचे फोन का रिसीव केले नाहीस, किंवा आम्हाला ब्लॉक का केलंस, असे खूप मेसेजेस वगैरे आलेत मला. तर म्हटलं प्रत्येकाला आन्सर देणं पॉसिबल नाही आहे, सो मी ब्लॉगच करते. मग ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला सगळं काय ते समजेल. तर पहिला प्रश्न की अकाउंट डिॲक्टिवेट का केलंस. तर त्याच्या पाठीमागे खूप रिझन्स आहेत माझे पर्सनल, आणि थोडे माझे हेल्थ इश्यूज किंवा फॅमिली इश्यूज, करिअर इश्यूज फेस करते मी प्रॉब्लेम्स ना आता सध्या. फर्स्ट ऑफ ऑल सांगते, मी ओव्हर थिंकिंग खूप करते, म्हणून मला प्रत्येक गोष्टीचा त्रास होतो जास्त. असं झालं होतं की थोडे माझे हेल्थ इश्यू म्हणजे काही माझे केस वगैरे खूप आता जास्त गळायला लागले आहेत, माझे हार्मोन्स चेंज आहेत, आणि मला सारखी चक्कर येते आणि ब्लड कमी झाले अंगातलं. तर असे हे हेल्थ इश्यू. आणि फॅमिली इश्यूमध्ये मी जास्त तर काही सांगू शकत नाही फॅमिलीबद्दल, पण आहेत फॅमिली इश्यूज काही. तर ते एक. आणि करिअर पुढं काय करायचं आहे, कसं करायचं आहे, एकतर कोण सपोर्टला नाही आहे माझ्या, आणि सगळं मला एकटीला करायचं आहे. सो मला असं झालं आहे की कधी मी एकदाशी सक्सेसफुल होते, कधी स्वतःचं काहीतरी करते, असं झालं आहे. म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत, खूप अप्स अँड डाऊन्स मिळत आहेत मला. ह्याच्यात मला इंस्टाग्रामवरून किंवा यूट्यूबवरून जसा हवा तसा अजून पण सपोर्ट भेटत नाही आहे, पण त्यासाठी मी खूप प्रयत्न पण करते. नाही असं नाही, पण कुठेतरी थोडंसं डिमोटिवेशन व्हायला होतं, पण तरी पण थांबायचं नाही आहे, करत राहायचं. तर करिअर म्हटलं की फर्स्ट ऑफ ऑल तर माझा अभ्यासात जरासुद्धा इंटरेस्ट नाही आहे, तर मी त्या बाबतीत तर काही अभ्यासाच्या बाबतीत असं काही करणारच नाही. डिग्री असावी म्हणून शिकते, पण जे माझं पॅशन आहे, जे मला ॲक्टिंग वगैरे करायला आवडते, किंवा ज्या फील्डमध्ये माझं मन रमते, मला आवडते, मला तिथे चान्सेस भेटले पाहिजे आणि तिथं मी काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतंय. तर मला जसं हवं आहे तसा सपोर्ट पण भेटत नाही, आणि मला जे अचीव करायचं आहे किंवा जे माझे गोल्स आहेत ते मला लवकरात लवकर अचीव करायचे आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकते, काय नाही, किंवा मला काय केलं पाहिजे, आणि कुठं कमी पडते मी, किंवा काय होत नाही आहे माझ्याकडून. तर हे सगळे इश्यूज होते. ते माझ्यात आत्ता सध्या खूप बॅड हॅबिट्स आहेत. म्हणजे मी लवकर उठत नाही, लवकर मी झोपत नाही, मी अभ्यास वगैरे काही करत नाही, रीडिंग करत नाही, माझ्या हेल्थकडे लक्ष देत नाही आहे. तर ह्याचा इफेक्ट सगळा मला आता दिसायला लागला आहे. त्यामुळे थोडं माइंड प्रिपेअर करण्यासाठी मी काही दिवस घेतलेले आहेत, म्हणून मी सोशल मीडिया सोडलेलं की स्वतःवर मी काही जरा थोडं का होणार लक्ष देईल, स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस आणण्यासाठी, तर चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी, किंवा जे मी जास्त ओव्हर थिंकिंग करते तर ते कमी करण्यासाठी. त्यासाठी मी काय करू शकते, तर त्यासाठी मला जरा वेळ पाहिजे होता, म्हणून मी सोशल मीडिया बंद केलं होतं. आणि हेच कारण होतं, बाकी कारण असं काही नव्हतंच बंद करण्याचं. तर तुम्हाला खूप जणांचे क्वेश्चन्स आलेत की ब्रेकअप वगैरे झालं आहे. तर ब्रेकअप व्हायला मी आधी रिलेशनशिपमध्ये तरी यायला पाहिजे, तर माझं काय ब्रेकअप वगैरे झालेलं नाही आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन की एवढे दिवस कुठे होतीस, काय केलंस वगैरे, फोन वगैरे रिसीव्ह केले नव्हते मी कोणाचे. मी टोटल माझं व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम हे तिन्हीसुद्धा डिलीट करून टाकलेलं, आणि मी फक्त यूट्यूब ठेवलेलं, ते पण थोडंसं एंटरटेनमेंटसाठी, की काहीतरी आता दिवसभर मी बसून काय करणार ना, एका टाइमला बोर होईल ना मला खूप, तर थोडंसं एंटरटेनमेंटसाठी मी फक्त यूट्यूब ठेवलेलं, की समजा काही बघू वाटलं किंवा मन नाहीच रमलं तर मी यूट्यूब वगैरे काहीतरी तिथे स्क्रोल करत बसेल, म्हणून यूट्यूब फक्त ठेवलेलं. बाकी मी सगळं डिलीट केलं होतं. व्हॉट्सॲप डिलीट केलं होतं. सो व्हॉट्सॲपवर सुद्धा खूप सगळ्यांनी मेसेज केले होते, आणि अकाउंट बंद का केलं, किंवा अकाउंटला काय प्रॉब्लेम झाला आहे काय, किंवा फोन का रिसीव करत नाही आहेस, तुला एकदा फोन केला तर फोन परत करायची पद्धत नाही काय, असं तसं. खूप मैत्रिणी म्हणजे झाडाझोडच नसता, वाटेल तसं. त्यांना माहीत नाही मी कोणत्या कंडिशनमध्ये आहे काय, तर बोलतायत असं की हां जसं काही हा महाराणीच लागून गेला. तर ते एक होतं की मी सगळं डिलीट केलं होतं, म्हणून काहीच कुणाला माहीत नव्हतं, आणि मी कुणाला काहीच न सांगता हा डिसिजन घेतलेला सोशल मीडिया सोडण्याचा. काही दिवस जोपर्यंत मी प्रिपेअर होत नाही, जोपर्यंत मी जे ठरवले ते मी करत नाही तोपर्यंत. तर एवढे दिवस मी
काही नाही, जास्त रडले, जास्त खूप खूप रडले, खूप म्हणजे अतिशय भयानक रडले मी. आणि मी थोडंसं डाऊन फेसमध्ये आहे किंवा आता मी ठीक नाही आहे, तर हे मी माझ्या फॅमिलीला जरासुद्धा 1% मी कळू दिलेलं नव्हतं. कारण मी फॅमिली वगैरे सोबत असल्यावर हां मस्त खुश वगैरे आहे, आनंदात आहे असंच दाखवलं. त्यामुळे त्यांना काय माहीतच नव्हतं की मी कोणत्या फेसमधून जाते सध्या. दिवसभर ओव्हर थिंकिंग, दिवसभर रडायचे, तर कधी जेवायचे नाही जेवायचे. मग थोडं पहिल्यांदा रडले. मी 27 तारखेला बंद केलं होतं, म्हणजे 27 तारखेलाच सोडलं होतं आय थिंक सगळं. 27 ते काल 5 तारीख, आज 6 तारीख आहे. खूप एकटी पडल्यागत झालं. तर मी आता सध्या सुद्धा एकटीच आहे. मला आता असं झालं की मला माणसं नको, मला माणसात जायचंच नाही. मला माणसं म्हणजे माझ्यासाठी ॲलर्जी झाल्यासारखी झाल्यात आता. एकटी राहणं म्हणजेच आता मला खूप भारी वाटायला लागलं. एकटी राहिली कीच मला आनंद भेटतोय आणि असं मला वाटतंय की मी आता एकटीच राहावी. एखाद्या व्यक्तीला जास्त बोलायला लागले की अटॅच होतो आपण त्या व्यक्तीसोबत. तर ते नंतर एक्सपेक्टेशन वगैरे आपले काही असतात त्यांच्याकडून, तर ते पूर्ण नाही झालेत की ते हर्ट होतं आणि ते सगळा ड्रामा वगैरे. 1 मे पासून मी असं ठरवलं की एक डायरी करायची. सो ही डायरी आहे माझ्याकडे. ही पण आम्हाला कॉलेजकडून भेटलेली. मी कल्चरलमध्ये होते, तर आम्हाला तिथं गिफ्ट दिलं. डेली जे काही मी करते ते मी डायरीत लिहिणार. आणि सेकंड हॅबिट ही लावली की रोज मी वॉकिंग करणार. कारण मी हार्मोन्स चेंजेस वगैरे माझे झाल्यामुळे माझी तब्येत वाढत चालली आहे आणि थोडे मेडिकल इश्यूजसुद्धा झालेत. तर मी ठरवलं की थोडं मला आता एक्सरसाइजची, वर्कआउटची गरज आहे, वॉकिंगची वगैरे. तर ठरवलं की हां मी रोज आता वर्कआउट चालू करणार आहे, थोडाफार करेल मी घरात आणि वॉकिंग चालू करेल. तर ते एक चालू केलं मी. तिसरी हॅबिट अशी लावली की डाएट पूर्ण माझं बॅलन्स असेल आणि त्याच्यात प्रोटीन, कार्ब्स वगैरे मी सगळं यूट्यूबवरून सर्च करून सगळी माहिती काढली. सगळं मी या दिवसात केलं. तर माझं डाएट वगैरे मी ठरवले, टायमिंग ठरवली आणि वॉटर इंटेक दिवसातून 2 ते 2.5 किंवा 3 लिटर पाणी प्यायचं. कारण मी 1 ग्लाससुद्धा दिवसातून पाणी प्यायचे नाही. आणि रीडिंग चालू केली मी आता. जो आता हा स्टॉप घेतलेला आहे एवढ्या दिवसांचा, तर ते आता मला महागात पडणार आहे, मला माहिती आहे. मी आता इथून पुढे कधीच अकाउंट डिॲक्टिवेट करणार नाही. आणि मी ह्या दिवससुद्धा कधीच डिॲक्टिवेट केलं नव्हतं अकाउंट. पण ह्यावेळेस कंडिशनच खूप माझी बेकार झाली होती. मला सगळं सोड वाटत होतं, मला कोणाचं नको होतं, मला फक्त एकटीला राहायचं होतं, म्हणून मी ते सगळं बंद केलं. पण आता इथून पुढे मी कधीच करणार नाही आहे. ह्या दिवसात झालेली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे मला समजलं की कोण माझं आहे आणि कोण परके. म्हणजे तुम्हाला लिटरली सांगते, तुम्हाला जर ओळखायचं असेल की कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं असल्याचं नाटक करतंय, तर तुम्ही सुद्धा एक 3-4 दिवस सगळं बंद करा आणि गायब. 2 मैत्रिणी आहेत, प्रणाली आणि सानिका. तर लव यू, दोघींना सुद्धा लव यू. कारण ह्या दोघींनी इतकं मला कॉल मेसेजेस केलेत की सांगूच नका. आणि मला एवढे ह्या दोघींपेक्षा जास्त कोणीच नाही केलेलं. असं नंतर तिला समजलं की काय नाही, मी ओके, फक्त थोडा टाइम घेतलाय म्हणून मी सगळं असं डिलीट वगैरे केले. कारण मी त्यांना सांगितलंच नव्हतं, म्हणून त्यांना असं झालं की काय झालं येईल, अचानक सगळं बंद केलंय आणि असं तसं. त्यांना वाटलं की मी त्यांना ब्लॉकच केलंय, पण मी ब्लॉक कोणालाच करायला नाही. मी तुम्हाला सुद्धा मी सांगते की मी कोणत्या सुद्धा माझ्या फॉलोअर्सला ब्लॉक केलेलं नाही आहे. अकाउंट मी डिॲक्टिवेट केल्यावर तुम्हाला अकाउंट दिसणारच नाही, मग तुम्हाला साहजिक काय वाटणार की मी तुम्हाला ब्लॉक केलंय. तर मग त्या दोघींनी खूप ट्राय वगैरे केल्यानंतर मी म्हणलं की हां ठीक आहे, त्यांना जरासं बोलते आणि सांगते की मला जरासा टाईम पाहिजे, मी जेव्हा ठीक होईल तेव्हा तुम्हाला मी स्वतःहून कॉल मेसेज करते. तर मला तेव्हा खूप भारी वाटलं की ह्या दोघी तरी मी माझ्या आयुष्यात चांगल्या मैत्रिणी कमवल्यात आत्तापर्यंतच्या. अजून खूप जणांनी मला कॉल्स केले होते, मी आता त्यांचे नाव सांगत असत नाही, बट ज्यांनी मला कॉल केलेत त्यांना मला एवढं तरी समजलं की हां कोणाला तरी काहीतरी पडली आहे माझी, की कोणाला तरी काहीतरी फरक पडतोय की मी हां कुठे गायब झाली तर थोडासा का होईना फरक पडतोय. तुमचे सुद्धा DMs वगैरे येत होते मला यूट्यूबला आणि मेलला, तर ते मी वाचत होते. पण मी त्या कंडिशनमध्ये नव्हतेच की मी तुम्हाला रिप्लाय करेल. तर मी वाचले होते पण मी रिप्लाय केले नाही. तर तुमचा सुद्धा सपोर्ट राहिला, मी जरी गायब झाले तरी सुद्धा. तर मला ते सुद्धा खूप भारी वाटलं. आणि एवढ्या
एवढ्या दिवसात हेच केलं मी आणि काही हॅबिट्स लावून घेतल्या चांगल्या आणि कोण माझा आहे कोण परका आहे आणि कोण आपला आहे याचा आव्हान ते हे सगळं समजलं ह्या दिवसात की कोण. आणि खरं सांगते कोण कोणाचं नसते, कोण कोणाचं नसते आणि कोणाचं कोणापासून काहीच अडत नाही. ह्या गोष्टी समजायलाच मला वेळ लागला आणि ते आत्ता समजलं ते बरं झालं. तुम्ही म्हणत असाल की आता एवढं काय आहे त्यात की हां सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांनाच त्यांच्या करिअरचं पडलेलं आहे, सगळ्यांचंच त्यांच्या घरात काही ना काहीतरी चालू असते किंवा सगळ्यांनाच थोडे का होईना काहीतरी हेल्थ इश्यू असतातच. तर एवढं काय त्याचा विचार करायचा आणि एवढं काय मनाला लावून घ्यायचं, एवढं काय हे. मी खूप इमोशनल आहे. मला असं कोणी जरा जरी काही बोललं किंवा मला कोणी रागात काही बोलले तर मला खूप खूप हर्ट होतं. मी खूप विचार करते आणि विचार करते म्हणूनच मला जास्त एवढं असल्यासारखं वाटते. म्हणजे एवढा प्रॉब्लेम एवढा मोठा असल्यासारखं वाटते मला. का तर मी जास्त विचार करते. लगेच रडायला येतं, टच दिसून पाणी येतं. लगेच जरा काय झालं की गंगा जमुना वाहतात माझ्या डोळ्यातून. तर एवढंच मी ह्या ब्लॉगमध्ये आता मी माझ्यात खूप काही चेंजेस आणलेत. जसे की कोणाकडून एक्सपेक्टेशन ठेवायची नाही, अटॅचमेंट कोणासोबतच जास्त करायची नाही किंवा कोणाला जास्त अटॅच व्हायचं नाही की ती व्यक्ती जरी आपल्याला सोडून गेली तर आपल्याला नंतर खूप त्रास होईल. आणि कोणाकडून जास्त अपेक्षाच ठेवायच्या नाही आहेत मला आणि जास्त माणसं मला जोडायची नाही आहेत आणि फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे. जास्त पर्सनल कोणाला काही सांगत बसायचं नाही आणि मला एकटं राहायचं. आतापर्यंत मी जे केलं ते मी एकटीच केलं. म्हणजे माझ्या सपोर्टला सुद्धा कोण नव्हतं. मीच एकटी आत्ता इथंपर्यंत इथं आले. तर मी इथून पुढं सुद्धा मी आता एकटीच राहून अजून खूप काही अचीव करायचा प्रयत्न करणार आहे. आणि जे 1-2 फ्रेंड्स आहेत ते बास आहेत मला. अजून माझ्या आयुष्यात मला कोण नको आहे. कारण माझा लोकांवरचा विश्वास उडाला आहे. टोटली लोकांवरचा विश्वास उडाला आहे माझा. तर कोण कोणाचं नसतं यार, सपोर्टला कोण येत नाही. शेवटी सगळं आपल्याला एकट्याला करायला लागतं आणि माणसं फक्त बोलतात. म्हणजे एखाद्याला फक्त मागे ओढायला बघतात. कोण असं खंबीरपणे बोलत नाहीत की हां तू कर मी आहे. किंवा मला फॅमिली सपोर्ट पण नाही आहे असा जास्त की हां तू कर आम्ही आहोत. हेच केलं मी एवढ्या दिवसात आणि ह्यासाठीच मी टाइम घेतलेला आणि मी माझ्यामध्ये खूप चेंजेस आणलेत आता. तर इथून पुढे तुम्हाला ते दिसतीलच. मी आता कंटिन्यू व्लॉगिंग स्टार्टिंग करणार आहे आणि थोडं माझ्या रील ज्या आहेत किंवा रीलच्या कंटेंटमध्ये चेंजेस आणणार आहे. तर लव्ह यू ऑल, कीप सपोर्टिंग. इथपर्यंत ब्लॉग बघितला, थँक्यू सो मच, बाय.